महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे। माझी विनंती आहे सर्वांना की जरा सहकार्य करा, गर्दी करू नका। ठाणे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं आगमन झालेलं आहे। संकटाचा पाय रोगुनी एकटा उभा ठाण्याचे भूषण सणांसाठी राब राबतो। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता उपस्थित झाल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ही थेट दृश्य आपण पाहतोय संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट देण्यासाठी पोहोचलेले आहेत। या सोहळ्याची थेट दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचलेले। अशी प्रगती केली होय आमच्या ठाण्याने। ठाण्याची आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असेच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे सच्चे शिष्य आणि ठाण्याचे भूषण, ज्यांनी ठाण्याचं नाव हे फक्त महाराष्ट्रातच नव्हे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये रोशन केलेलं आहे असे आपल्या सगळ्यांचे लाडके सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आगमन झालेलं आहे। शिंदे साहेबांच्या समोर आपण 9 थर लावण्याची विनंती मी आता ओम साई सेवा मंडळाला करणार आहे। आपण हे 9 थर लावायचे आहेत, परंतु महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी राजकीय हंडी ज्यांनी फोडून खऱ्या अर्थानं विश्वविक्रम केला ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब इथे आलेले आहेत। मी विनंती करणार आहे की आपण थर लावायचे आहेत आणि साहेबांच्या समोरच आपण 9 थरांच्या या विश्वविक्रमाची बरोबरी करायची आहे। खास संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं जसं साहेबांनी एक अतिशय मोठी योजना या महाराष्ट्राला दिली, सगळ्या बहिणींना दिली, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी आपल्या फक्त योजनांचे ढग नाही जमा केले तर खऱ्या अर्थानं त्यांच्या बँक खात्यांमध्ये या योजनेच्या लाभाचा पाऊस सुद्धा पाडला। सो असे आपल्या सगळ्यांचेच लाडके मुख्यमंत्री इथे आलेले आहेत आणि संकल्प प्रतिष्ठान सुद्धा मागे न राहता आपल्या आमदार रवींद्र फाटक साहेबांनी सुद्धा लाडक्या बहिणींसाठी खास या ठिकाणी सन्मान हंडीचं आयोजन केलेलं आहे आणि या हंडीच्या माध्यमातून अनेक महिलांना आपण इथे सन्मान हंडीचा मान दिलेला आहे। मी गोविंदाला विनंती करणार आहे की आपण या ठिकाणी हे थर लावायचे आहेत। साहेबांना पुढे जायचं असल्यामुळे आपण गोविंदा लगेच लावा प्लीज जरा। मी या ठिकाणी विनंती करणार आहे आपल्या महाराष्ट्राचे हे ओम साई मित्रमंडळ, ओम साई सेवा शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, बोल बजरंग बली की जय, बोल बजरंग बली की जय। सगळ्या गोविंदांना खूप खूप शुभेच्छा। खरं म्हणजे आज पूर्ण सकाळपासूनच मुंबई ठाणा महाराष्ट्रामध्ये गोविंदा उत्सवांचं अतिशय जल्लोषात स्वागत होतंय, हंड्या फोडतायत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे गोविंदा उत्सव हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मोठा केला आणि टेंबी नाक्याला उत्सव सुरू झाला, मग सगळीकडे त्या उत्सवाचं एक व्यापक स्वरूप आपण प्राप्त झालेलं पाहतोय आणि म्हणून
जेवढ्या हंड्या गोविंदा येतात टेंबी नाक्याला सलामी देऊन मग बाकी पुढे जाऊन हंड्या फोडतात. हा आजवरचा इतिहास आणि परंपरा आहे. आणि म्हणून मी धर्मवीर आनंद दिघे साहेबांना देखील विनम्र अभिवादन करतो. त्यांनी या उत्सवाला स्वरूप दिलं आणि आपले सण उत्सव परंपरा पुढे सुरू ठेवण्याचा एक प्रेरणा आणि ऊर्जा दिली. आणि म्हणून आज रवी फाटक यांच्याकडे देखील आपण गेले अनेक वर्ष दहीहंडी उत्सव, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, अजून कुठला आहे, सगळे दिवाळी उत्सव, पहाट. दिवाळी पहाट, सगळे उत्सव म्हणजे सगळे सण उत्सव परंपरा या आपल्या जोपासल्या पाहिजे. मला आठवतं आहे जेव्हा आम्ही 2 वर्षापूर्वी सरकार स्थापन केलं तुमच्या मनातलं, सर्वसामान्यांच्या मनातलं, तेव्हा सगळे सण उत्सव बंद होते ना. सगळे सण उत्सवानं बंदी होती. मला वाटतं पहिलाच उत्सव गोविंदाचा आला आणि आम्ही सगळे निर्बंध उठवून टाकले. सगळे सण जोरात साजरे होऊ लागले. शेवटी हे गोविंदा काही एका दिवसाचा खेळ नाही आहे. हा याला वर्षभर सराव करावा लागतो. आमच्या काळात 5 थर म्हणजे शेवट. आता 10-10 थर लावायला लागले लोक. आज एवढी प्रॅक्टिस करतायत, सराव करतायत आणि टॅक्टिस आणि प्रॅक्टिस या दोन्ही गोष्टी आज आपण पाहतोय. आणि म्हणून आज आपला हा गोविंदा फक्त महाराष्ट्रात नाही, देशात नाही, तर 7 समुद्र पलीकडे गेला. आपले गोविंदा स्पेनला जायला लागले. हे आपल्यासाठी मोठी अचीवमेंट आहे. प्रो गोविंदा आपण सुरू केला. आज साहसी खेळात गोविंदाचा आपण समावेश केला. गोविंदाला कधी सुट्टी होती का? आपण सुट्टी दिली. सगळ्या गोविंदांचा इन्शुरन्स आपण काढला, विमा काढला आणि आज एक गोविंदाला देखील एक मोठं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. म्हणून या लोकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम सरकार पूर्णपणे करतंय. सरकार हे सर्वसामान्यांचं आहे. मगाशी तुम्ही लेक लाडकी, आपली माझी लाडकी बहीण योजना, या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी खास सन्मान हंडी आहे आणि त्या हंडी नक्की फोडतील. आमच्या लाडक्या बहिणी हुशार आहेत. आता मगाशी एक फोडली हंडी. आणि म्हणून जसं आम्ही सरकारने विविध योजना दिल्या, लाडकी बहीण दिली, तसं सुरक्षित बहीण पण आम्ही देणार. आणि जे जे मस्ती करतील त्यांना फाशीशिवाय दुसरी सजा नाही आहे. आणि म्हणून गुन्हेगाराला माफी नाही, चुकीला माफी नाही. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आता गोविंदा कुठला आहे? शिवा शेट्टी हे आपल्या कुठला आहे? ओम साई. ओम साई किती थर लावणार आहेत? 9 थर. बापरे. सावकाश सावकाश, काळजी करू नका. आरामात आरामात आरामात, आरामशीर. आता सुरक्षित गोविंदा आहे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. रवी शेठ, आता आपल्याला पुढची मॅटिंग, मॅट आणि वरती आपलं सेफ्टी नेट सगळं सुरक्षित आहे. आणि आता आपलं हेल्मेट आहे. आता येणारी आपली पुढची विधानसभेची हंडी आपल्याला फोडायची आहे आणि त्यासाठी जोरदार सराव करून ठेवा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ओम साई मित्रमंडळाला देखील मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी इथे वेळात वेळ काढून हजेरी लावली आणि त्याचबरोबर त्यांनी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. खरं तर आपल्या जवळच्या लोकांचे आभार मानायचे नसतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.